सगळे कोपरे मांडवेची मंडळी आज खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार अतुल बेनके यांना भेटले। बैठकीदरम्यान काय ठरलं, पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न कसा मार्गी लागणार आहे, खासदार कोल्हे साहेब काय म्हणाले? नमस्कार साहेब, आज कोपरे, मांडवे, मुथाणे, जांभोशी आमच्या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, आमचे सर्व ज्येष्ठ जे आमचे सहकारी आहेत, आदरणीय अंकुश रामडे साहेब, सोनाबाई दाभाडे जिल्हा परिषद सदस्य, आमचे सर्व या टीमसोबत या ठिकाणी आदरणीय कोल्हे साहेब आणि अतुलदादा बेनके यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसला आम्ही नारायणगाव इथे आलो। आणि गेली अनेक वर्षाचा पिढ्यानपिढ्या MI टँकाचा जो प्रश्न होता, त्या प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलो। परंतु अमोलदादा कोल्हे साहेबांनी सांगितलं की येत्या 15 दिवसात म्हणजे 25 मेच्या अगोदर आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या समवेत मिटिंग करून या ठिकाणी MI टँकच्या संदर्भामध्ये खास बाब म्हणून आम्ही MI टँकाचा प्रश्न मार्गी लावणार। आणि त्या संदर्भामध्ये जर हा प्रश्न त्यांनी 25 तारखेच्या आतमध्ये मिटिंग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर आमच्या कोपरे, मांडवे, मुथाणे, जांभोशीतील सर्व महिला भगिनी, लहान मुलं, वयस्कर सर्वांना घेऊन आम्ही अहिल्यानगर मुंबई जो हायवे आहे तो हायवे आम्ही बंद करणार। नगर कल्याण महामार्ग, हो, नगर कल्याण महामार्ग बनकर फाटा येथे हजारो लोक आणून त्या ठिकाणी आम्ही तो बंद करणार। आणि त्यानंतर जरी प्रश्न जरी सुटला नाही तर आमच्या भागातील 50 लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार। अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी योजना केली आहे, अशा पद्धतीची आमची रणनीती आम्ही ठरवली आहे। आता मला सांगा, तिकडे अशुद्ध पाणी प्यायला मिळतं, लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, या संदर्भात काय चर्चा झाली, निर्णय काय झाला? या ठिकाणी आम्ही सर्वजण खासदार साहेबांच्या दालनामध्ये उपस्थित असताना या ठिकाणी आमच्याकडे कोपरे, मांडवे, मुथाणे, जांभोशी आणि वाड्या वस्त्या असा 7,500 लोक वस्ती असा आमचा परिसर आहे। आज नदीमध्ये पाखराला पिण्यायोग्य सुद्धा पाणी नाही, परंतु त्या संदर्भामध्ये 2 टँकर आमच्याकडे सरकारी टँकर चालू आहेत। आणि त्या निमित्ताने खासदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की अजून टँकरच्या फेऱ्या वाढून त्या ठिकाणी शुद्ध पाणी कसं मिळेल, अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी मिटिंगमध्ये केलेलं आहे। आणि जे लोकांचं आरोग्य बिघडतं त्या संदर्भामध्ये 2 दिवसामध्ये आरोग्याची एक टीम आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे। आणि ती जर दाखल झाली नाही किंवा टँकरच्या फेऱ्या जर अधिक वाढवल्या नाही तर खासदार साहेबांची आमच्या 4 गावांची गाठ 100% पुढं आहेच ना। आणि साहेब नमस्कार, प्रथमतः कोपरे, मांडवे, जांभोशी, मुथाणे ह्या 4 गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आपण या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर आपण पसरवली किंवा दिली, त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आत्ताच आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके साहेब आणि आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ यांची मिटिंग झाली। आणि त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरलेलं आहे की 15 दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी आमदार साहेब आणि खासदार साहेब ह्या शिष्टमंडळाची मिटिंग आयोजित करणार आहे। आणि 15 दिवसामध्ये ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। परंतु ह्या निमित्तानं या ठिकाणी ह्या सर्व ग्रामस्थांनी निर्धार केलेला आहे की 15 दिवसामध्ये जर ह्या विषयाला वाचा फुटली नाही किंवा त्या MI टँकच्या संदर्भात जर निर्णय झाला नाही तर सर्व ग्रामस्थ बनकर फाटा, उदापूर या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन करणार आहे। आणि हे आंदोलन फक्त 15 दिवसासाठी या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। 15 दिवसामध्ये जर ह्या विषयाचा जर काही निर्णय झाला नाही तर आंदोलन होणार। आणि या ठिकाणी आताच भीमाजी मोठे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे उपोषणाचा, बनकर फाटा रस्ता अडवल्यानंतर शासन दरबारी ह्या विषयाचा पाठपुरावा सातत्यानं सुरू ठेवण्यासाठी या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चक्रकार पद्धतीनं उपोषणाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि निश्चितच या ठिकाणी त्या पद्धतीनं निर्णय होईल। आपण आत्तापर्यंत या विषयासाठी जे योगदान दिलं असंच योगदान किंवा सहकार्य यापुढील काळात आपण ठेवावं। आणि कोपरे, मांडवेचा MI टँकचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सुद्धा मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। MI टँक होईपर्यंत, तुमचे प्रश्न सुटेपर्यंत सुरेश वाणी तुमच्यासोबत। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.